सर्व सातारा जिल्ह्यातील प्रमुख मराठा समाजसेवक यांच्या उपस्थितीमध्ये जे सातारा गॅजेट 15 दिवसात राज्य शासनाने लागू करण्याचं आश्वासन दिलं असताना त्यामध्ये इतर बी जे मुंबईमध्ये आझाद मैदानावर गाड्या गेलेत त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेत। त्यानंतर समाजाने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करताना जे काही पोलीस प्रशासनाचे गुन्हे दाखल केलेत ते मागे घेण्याचं आश्वासन दिलं असताना अद्यापपर्यंत आश्वासन 1.5 महिना तरी ते शासनाने गृहमंत्र्यांनी अद्यापर्यंत पाळलेलं नाही। त्याचबरोबर आज राज्यामध्ये 58 लाख 57 लाख नोंदी शिंदे समितीने शोधून सुद्धा आज अतिशय इतर समाजाचे जे काही प्रशासनामध्ये अधिकारी आहेत त्यांनी जाणीवपूर्वक सातारा समाज कल्याणमध्ये किंवा देवडे असेल इतर ठिकाणी कराड असेल पाटण असेल बऱ्याच ठिकाणी कुचुंबनं आपल्या समाजाच्या विद्यार्थ्याची पालकाची केली जाते आणि समाज कल्याणमध्ये तर नवीन 2 अधिकारी आलेत त्यांनी कुठलंही दाखल केलेलं कुणबी व्हॅलिडिटी प्रकरण हे रिजेक्ट करतात आणि ते कुठल्याच पद्धतीने काही कारण न सबळ देता रिजेक्ट करून जाणीवपूर्वक समाजाबद्दल सर्टिफिकेट न मिळण्याची भूमिका वठवतात। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी निलंबित केलं पाहिजे अशी मी सातारा जिल्ह्याच्या मराठा सेवक यांच्या वतीने त्यांना म्हणजे प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना आणि मुख्यमंत्र्याला आवाहन करतो। सकल मराठा समाज सातारा जिल्हा यांच्या वतीने आम्ही शासनास एक इशारा देत आहे की सदर आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर आम्ही 3 नोव्हेंबर रोजी मान इथे सातारा जिल्हा पूर्ण 11 तालुकेच्या ताकदीने आम्ही मान इथे उपोषणाला बसणार आहोत आणि हे आमरण उपोषण असणार आहे, टोक्याचं उपोषण असणार आहे, ही दखल घ्यावी। सातारा जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन हा लढा देण्यासाठी आज आपण इथे निर्णय घेणार आहोत। जर लवकर जर ग्रॅज्युएट जर नाही लागू केलं तर आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी बसणारच आहोत आणि हे आम्ही निश्चय केलेला आहे। 27 तारखेपासून आमरण उपोषणालाच आमचे टीम बसणार आहे। सर्व सकळ सातारा जिल्ह्याच्या वतीने हा सरकारला आतापासूनच इशारा आहे की मनोजदादाने सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कारण पूर्ण समाज हा एकवटलेला फक्त एकच नेता आमचा आहे मनोजदादा, ह्याच्या व्यतिरिक्त आमचा कोण नेता नाही, कोण नाहीये। ताबडतोब आम्हाला सातारा ग्रॅज्युएट लागू करावं आणि ते बी त्रुटीयुक्त लागू करावं। परत लागू करणार त्यातून त्रुटी काढणार, आम्हाला वेळ हे करू नका, थोडा वेळ द्या आम्हाला, पण त्रुटीमुक्त ग्रॅज्युएट चालू करावं, देण्यात यावं ही सरकारला आमच्या सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीने कळकळीची विनंती आहे।